पुढे जे आजीने बनवलेलं बाबांना आवडतं, पण आईने बनवलेलं नाही आवडत. बेसनाचं धिरड. नमस्कार, सरिताज होम अँड लाईफस्टाईल मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. तर आज मी पुन्हा एक ब्लॉग घेऊन आलेली आहे आणि तुम्हाला टायटलवरून समजलंच असेल की आजचा ब्लॉग कशा संदर्भात आहे. तर आज आहे 22 मे 2021. आज आमच्या लग्नाचा 11वा वाढदिवस आहे. 22 मे 2010 मध्ये आमचं लग्न झालं आणि आज आमच्या लग्नाला 11 वर्ष पूर्ण झालेली आहेत. ती पण यशस्वीरित्या पूर्ण झालीत असं मी म्हणेन. तर आज आम्ही खूप धमाल करणार आहोत. काही ॲक्टिव्हिटीज आहेत, त्याचसोबत आम्ही केक कटिंग तर असणारच आहे आणि त्यानंतर आम्ही मूवीला पण जाणार आहोत. तर आत्ता मी बनवते चिवडा. तर आता तुम्ही म्हणताल की ॲनिव्हर्सरीच्या दिवशी चिवडा काय, तो तर आपण नेहमीच बनवतो, पण मी आज चिवडा का बनवते त्याच्यामागे एक कारण आहे. तर आता मी चिवडा बनवत तुमच्याशी गप्पा मारते आणि मी चिवडा का बनवणार आहे आज ते तुम्हाला सांगते. तर आता मी बनवायला घेतलाय चिवडा. आपला जो नेहमीचा मुरमुऱ्यांचा चिवडा बनवतो आपण मुलांना वगैरे खायला किंवा आपल्याला पण लागतो. तर चिवड्याचं सगळं सामान मी काढून ठेवलं इथं. डाळे, मुरमुरे किंवा शेंगदाणे जे काय लागतं ते. आणि मी आता लसूण सोलून घेतेय. तर चिवडा बनवण्याचं कारण म्हणजे उत्कर्ष मला खूप दिवसापासून कंप्लेंट करतात की तू आजकाल माझ्याकडे लक्ष देत नाही, जसा पार्थ झाला तसं तू माझा विचार करत नाही म्हणून. तर याचं कारण पण तुम्हाला सांगते. झालं की आमचं लग्न झालं होतं, त्यावेळी लग्नाला अजून 6-7 महिने झाले होते. नवीन नवीन असताना कसं मी आधी जॉब करत होते लग्नाच्या आधी, आणि नवीन असताना कसं घरातलं काम करायचं, सगळं आवरायचं आणि त्याच्यातच सगळा वेळ जायचा. तर मग जे काय आहे त्याच्यामध्येच मी काहीतरी छान छान करायचा प्रयत्न करायचे, म्हणजे वेगवेगळे पदार्थ शिकत होते मी. आणि त्यानंतर मग स्वयंपाक चांगला जमायला लागला. आणि मग त्यावेळी काय व्हायचं, जेव्हा आपण असं काहीतरी करतो त्यावेळी वाटायचं आज आपण हे करू. तर आणि स्पेशली जेव्हा आपलं नवीन लग्न झालेलं असतं तेव्हा वाटतं ना की आपण आज दोघांसाठी हे बनवूयात, हे छान असेल, ते छान असेल, वेगवेगळे पदार्थ मी ट्राय करायचे. तर एक दिवशी झालं काय की सकाळचीच वेळ होती. त्यावेळी उत्कर्षची ड्युटी कशी असायची, सकाळी जायचे आणि दुपारी लंचला घरी यायचे. तर एकदा मला असंच वाटलं की आज काहीतरी चमचमीत बनवू, म्हणून मी मार्केटमध्ये जाऊन चिकन घेऊन आले आणि मी चिकनची भाजी पण बनवली. आणि नेमकं उत्कर्ष घरी आले आणि त्यांनी बघितलं की आज चिकन आहे. तर ते खूप खुश झाले, कारण त्यांना आज चिकनच खायची खूप इच्छा होत होती आणि मी खास त्यांच्यासाठी बाजारामध्ये जाऊन चिकन घेऊन आले आणि मग बनवलं. त्यानंतर बऱ्याचदा असं झालं, एकदा त्यांना छोले खायचे होते, मी घरी आल्यानंतर छोलेच बनवले होते. त्यावेळी ते म्हणायचे की तुला माझ्या मनातलं समजतं. त्यानंतर बऱ्याचदा असं झालं, त्यानंतर पार्थचा जन्म झाला आणि तुम्हालाही माहिती, एकदा बाळ झालं की आपल्या अर्ध्याच्या वर लक्ष बाळावरच असतं. त्यानंतर काय झालं, एकदा त्यांना असंच काहीतरी चमचमीत खायची इच्छा होती
आणि ते घरी आले दुपारी लंचला आणि त्यांना वाटलं की मी काहीतरी स्पेशल बनवलं असेल अशा अपेक्षेने ते आले होते आणि मी बनवली होती भोपळ्याची भाजी. त्यामुळे त्यांचा मूड ऑफ झाला होता आणि त्याच्यानंतर एकदा नाही दोनदा नाही असं 4-5 वेळा झालं. ज्या गोष्टी अशा चमचमीत नसतात, एकदम हेल्दी असतात अशाच गोष्टी मी बनवायच्या जेव्हा त्यांना काहीतरी चमचमीत खावंसं वाटायचं. त्या अगदी अपेक्षेने यायचे की आज मी काहीतरी मस्त बनवलं असेल आणि त्यामुळे ते म्हणतात आता की आधी तू माझ्या मनातलं ओळखायचीस, आता तुला माझ्या मनातलं ओळखू येत नाही कारण आता तुझं अर्ध्याच्या वर लक्ष मुलांवर असतं. आणि आता त्यानंतर चिवड्याचं कारण सांगते तुम्हाला. तर मला मागच्या 2 महिन्यापासून ते मागे लागलेत की चिवडा बनव म्हणून. पण आता सध्या तुम्हाला पण माहितीये की आपली रेस्टॉरंट स्टाईल फूड सिरीज चालू आहे सरिताज किचनवर. तर मी त्यामध्ये बिझी आहे आणि त्यामुळं होतंय असं की मला अगदी सगळ्याच गोष्टी बनवायला एका वेळी जमत नाहीत, म्हणजे ते पण आणि घरातल्यांचं पण. त्यामुळे आता चिवडा बनवायला त्यांनी 1.5 महिना झाला मला सांगितलंय, मी अजून बनवला नाही. त्याच्या आधी पण झालं असं की त्यांना अंडा करी खायची होती आणि मी बनवलं चिकन, कारण मला कोणीतरी रिक्वेस्ट केली होती की आम्हाला असं इझी चिकन रेसिपी दाखवा. त्यामुळे आता ते म्हणतात मुलं तर झालीच पण आता तू माझ्यापेक्षा जास्त तुझ्या व्ह्युअर्सचा विचार करते. त्यामुळे आज आमची अॅनिव्हर्सरी आहे तर खास हा चिवडा मी त्यांच्यासाठी बनवते कारण त्यांना चिवडा खूप आवडतो. आणि आता सध्याच्या परिस्थितीमुळे ते वर्क फ्रॉम होमच आहेत लॉकडाऊनमुळं, तर त्यांना सारखं काहीतरी असं अधेमध्ये खायला लागतं. म्हणून मी आज खास त्यांच्यासाठी चिवडा बनवतेय मॅरेज अॅनिव्हर्सरीला. तर या चिवड्याची मी आता तयारी करून घेते चटपट आणि चिवडा बनवता बनवता मग आपण गप्पा मारू परत. ते नाहीतर परत म्हणतील तुझ्या ब्लॉगच्या चक्करमध्ये तुम्हाला चिवडा सुद्धा उशिरा बनवून दिलास. तर आता पटकन मी आवरून घेते आणि मग पुन्हा भेटते तुम्हाला. अगं चालून दाखव मला, चालून. चावमेव नाही म्हणू. कशी चालते, कशी चालते ग म्हणू? अशी चालते. चावमेव करते. दादाला चावमेव कर ग. मला चावमेव करते. चावमेव. मग ठीक आहे, आता जा दादाशी खेळ, दादा सोबत खेळ. तर चला आता मग आपण चिवडा बनवूया. तर मी एक 5-6 चमचे तेल घेतले. याच्यात शेंगदाणे तळायचे. आमचे शेंगदाणे खूप भरपूर लागतात चिवड्यामध्ये, एवढे घातले तरी कमीच पडतात. तर आता तुम्ही म्हणताल असं कुणी कुठं करतं का, काहीतरी स्पेशल करायचं असतं. तर मला असं नाही वाटत. मला असं वाटतं की काहीतरी स्पेशल करण्यापेक्षा जर आपण त्या माणसाला जे आवडतं ते करावं. मग ते 5 रुपयाचं असो किंवा लाखाचं असो, मग तुम्ही काही पण गिफ्ट द्या, तुम्हाला जे झेपतं ते द्या, त्या माणसाला आवडतं ते द्या, फक्त त्याने आपल्यासाठी काहीतरी केलं ही फिलिंग मला जास्त महत्वाची वाटते. आणि खरं सांगते आतापर्यंत आमच्या दोघांचे वाढदिवस इतके झाले असतील किंवा मॅरेज अॅनिव्हर्सरीज झाल्या असतील किंवा वेगवेगळे ऑकेजन्स झाले असतील, पण आम्ही असं गिफ्टच्या बाबतीमध्ये असं फारसं काही वाटलं नाही की अरे बाबा त्यांनी मला काही दिलंच नाही किंवा तिने माझ्यासाठी काही केलंच नाही. छोट्या छोट्या गोष्टींमधनं पण खरंच खूप आनंद असतो. आणि त्यामुळे मला असं वाटतं की अशा गोष्टी करणं की ज्यामुळे त्या माणसाला छान वाटणार आहे ते खूप महत्वाचं. तर बघा आता शेंगदाणे भाजून झालेत आपले, काढते मी याला. आता लगेच फुटाण्याची डाळ पण भाजायची. आज मी खूपच कॅज्युअली ही रेसिपी शूट करते त्यामुळे मला खरंच खूप छान वाटतंय. कारण असं व्हॉइस ओव्हर करण्यापेक्षा असं गप्पा मारत करायला छान वाटतं. असं वाटतं माझ्या शेजारी कोणीतरी उभं आहे आणि मी त्यांच्याशी बोलत बोलत चिवडा बनवतेय. तर मला तुम्ही सगळे जरी दिसत नसला तरी पण तुमच्या कमेंट्स मधून तुम्ही इतक्या मला ओळखीच्या वाटता सगळ्या जणी किंवा सगळेच जण की त्यामुळे मला असं वाटतच नाही की मी कुठल्या तरी अनोळखी व्यक्तीशी आता सध्या गप्पा मारतेय. तर चला डाळे काढून झालेत. आता आपण मिरच्या फ्राय करू. बघा मिरच्या पण काढून घेते बरं का, मी अशा चांगल्या तळून घेतल्यात. आता याच्यात घालूयात मोहरी. तर मी जेव्हा घरी रेसिपी करते ना असा अंदाजच घालत असते, मोजून वगैरे काही घालत नाही.
तर आता मी मोहरी टाकली आहे. आमच्याकडे मोहरी खूप आवडते, त्यामुळे मी जरा जास्त घालते चिवड्यात. मोहरी चांगली उडून द्यायची. याच्यातच ठेचलेला लसूण. लसूण भरपूर लागतो. तुम्ही पाहिजे तर खोबरं पण घालू शकता बरं का ह्याच्यात. लसूण परततोय तेव्हाच आपण कढीपत्ता घालू. कढीपत्ता मी शक्यतो वाळलेला असतो ना तो वापरते चिवड्याला, म्हणजे छान कुरकुरीत होतो बघा. मी आता पाव चमचा हिंग, त्यानंतर थोडी हळद घालते, अर्धा चमचा. त्याला मिक्स करायचं. आणि बघा आता गॅस बंद करते मी, आणि गॅस बंद करून याच्यामध्येच सगळं चिवड्याचं मीठ घालून घ्यायचं. याच्या फोडणीत मीठ घातले काय होतं, तेलामुळे ते सगळ्या मुरमुऱ्याला चांगलं लागतं. होतोय रेडी चिवडा फायनली 1.5 महिन्यानी. माय गॉड. त्याच्यात हे तळलेल्या गोष्टी पण टाकूयात आपण. तर अॅनिव्हर्सरी स्पेशल चिवडा तयार झालाय. याच्यात मी पिठी साखर घातली नाही, कारण उत्कर्षला पिठी साखर आवडत नाही. त्यांना असं लिंबू पिळून खायला आवडतं चिवडा त्याच्यावर. परत बाबांना आवाज दे. बाबांना आवाज दे म्हणून. बाबा अॅनिव्हर्सरी गिफ्ट. आईने बाबांना काय दिलं अॅनिव्हर्सरीचं गिफ्ट? चिवडा. तुला काय पाहिजे? छान. मनस्वी. आई मला माहिती मला काय पाहिजे. काय रे? न्यू ऍपल फोन. हा ऍपल फोन पाहिजे. असं चिवडा बिवडा माग काहीतरी दुसरं. हॅपी अॅनिव्हर्सरी सरिता. थँक्यू. चला आता खावा, मस्त पोट भरून खावा चिवडा. बाबांना फक्त बाबा खाणार आहेत तर पार्थ. बाबांना गिफ्ट दिलंय मी. 4-5 किलो वाटते. मानू. On your mark, get set, go. Return जावा, return. आता सेकंड राऊंड. चला बाबांबरोबर 1, 2, 3 स्टार्ट. बरोबर. चला कसे चालतात बॅक बॅक बॅक. ही लाईन परत यायचं. 1, 2, 3. हात टेकवायचे नाही. आता पार्थ आई बाबांना काही प्रश्न विचारणार आहे. बाबा आईचं फेवरेट फूड कोणतं आहे? व्हेज बिर्याणी. रॉंग. मग करेक्ट आन्सर वडापाव. मी म्हणालो होतो. माहितीये मला. क्वेश्चन. आता हा क्वेश्चन माझ्यासाठी. बाबांचं फेवरेट फूड कोणतं आहे? बाबांचं फेवरेट फूड कोणत्याही प्रकारचं नॉनव्हेज, मग चिकन असो,
त्यानंतर पापलेट फ्राय. मी बनवलेलं सगळं खातात, भोपळा आणि दोडका सोडून. बीन्सची भाजी पण नाही आवडत. खूप कमी पदार्थ आहेत जे माझ्या हातचे आवडत नाहीत, बाकी सगळं आवडतं. बाबा पप्पाची फेवरेट प्लेस कोणती? तुला माहिती मला पार्थला पण माहिती खूप आवडतं. नील आयलंड, अंदमान अँड निकोबार आयलंड्स. येस, बरोबर. नील आयलंडला आम्ही अंदमानला होतो त्यावेळी नील आयलंड म्हणून तिथं एक म्हणजे अंदमानमध्ये कसे भरपूर आयलंड्स आहेत, तिथला नील आयलंड खूप सुंदर जागा आहे. तुम्हाला जर अगदी शांत कुठेतरी जायचं असेल एकदम निसर्गरम्य ठिकाणी तर नील आयलंड खूप बेस्ट आहे. तुम्हाला जर कधी अंदमानला जायचा चान्स मिळाला तर नीलला नक्की व्हिजिट करा. खूप शांत जागा आहे, एकदम पीसफुल आहे. अगदी म्हणजे आम्ही 2 दिवस तिथं राहिलो होतो पण आमचं मन भरलं नव्हतं, म्हणजे ऍटलिस्ट माझं तरी. मला अजून पण तिथं जायला खरंच खूप आवडतं. आणि इवन पार्थ खूप छोटा होता तरी पण त्याला इतकं आवडलं होतं, म्हणजे तुम्ही विचार करा. खूपच छान प्लेस आहे, आपल्या भारतातलीच पण अगदी सुंदर प्लेस आहे नील आयलंड. आई अशी कोणतं फूड आहे जे आजीने बनवलेलं बाबांना आवडतं पण आईने बनवलेलं नाही आवडत? बेसनाचं धिरडं. बेसनाचं धिरडं मी लग्न झाल्यापासून ह्यांना बनवून देते. मला आवडतं, सगळ्यांना आवडतं, घरात सगळ्यांना आवडतं, पण ह्यांना फक्त त्यांच्या आईच्याच हातचं आवडतं. मी खूपदा जेव्हा जेव्हा देते ना मी खूप अपेक्षेने बघत असते की आता म्हणतील हा झालंय अगदी आईसारखं. मी त्यांना विचारून पण घेतली रेसिपी, अगदी तसंच फॉलो केलं, पण प्रत्येक वेळी नाही जमलं. तुम्हाला सगळ्यांना पण आवडेल पण यांना नाही आवडणार आहे. नाही, खरंच आहे, त्यांनी बनवलेलं धिरडं ह्यांना आवडतं आणि ते ओळखतात पण की हे आईने बनवलंय. आणि मी बनवल्यावर ओळखतात नाही हे आईने नाही बनवलं म्हणून. तर बरं, आता लास्ट क्वेश्चन. पार्थ मला सांग, आई बाबांच्यात भांडणं झाल्यावर कोण सॉरी म्हणतं? बाबा. नाही, मी थोडं कधी कधी कधीच म्हणतात. तर मला तुम्हाला सांगायचंय, माझे असे खूप व्ह्युअर्स आहेत की जे नुकतेच लग्न झालेले आहेत किंवा अगदी लग्न होऊन 3-4 वर्ष झालेली आहेत. तर मला फक्त एक छोटीशी गोष्ट सांगायची की नवरा बायकोंमध्ये अशा छोटी मोठी भांडणं होतात, ती परत अगदी खूप मोठं रूप होतं त्या भांडणाचं. तर अशा वेळी मी काय करते, ज्यावेळी आमच्यात भांडण होतं त्यावेळी हा ठीक आहे, 1 तासभर आपण रुसून बसतो, फुगून बसतो, पण मी थोडी शांत बसते आणि मी असे क्षण आठवते की ज्यावेळी ज्या व्यक्तीसोबत आपलं भांडण झालंय त्यांनी आपल्यासाठी काहीतरी छान केलंय. म्हणजे आपल्याला भांडताना नेहमी काय वाटत असतं की आपणच बरोबर आहे, माझ्यासाठी कुणी काही करतच नाही, माझा कुणी विचारच करत नाही, हा माणूस माझ्यावर प्रेमच करत नाही किंवा ही माझ्यावर प्रेम करत नाही. पण मी काय करते, असं भांडण झालं ना, राग तर असतोच मनात, पण मी अशा भूतकाळातल्या गोष्टी आठवते की ज्यावेळी यांनी माझ्यासाठी काहीतरी स्पेशल केलेलं आहे, त्यावेळी आपल्याला ह्याचीही जाणीव होती की फक्त हे भांडतच नाहीत आपल्यासोबत, तर आपल्यावर तेवढंच प्रेम पण करतात आणि माझा राग खरंच निघून जातो आणि मी जाते सॉरी म्हणायला किंवा जाऊ दे आपण बोलू असं मी म्हणते. तर मला फक्त सांगायचं की मी ही ट्रिक वापरते, तर तुम्ही पण ही ट्रिक वापरा, म्हणजे अगदी तुमचं मॅरिड लाईफ खूप हॅपी होईल. कारण अशा छोट्या मोठ्या कुरबुरी होतच राहतात, झाल्या पण पाहिजेत पण त्या लगेच मिटवल्या पण पाहिजेत. तर आज माझी मॅरेज अॅनिव्हर्सरी 11 वर्ष पूर्ण झालेत, त्यानिमित्ताने माझ्याकडून एक छोटासा संदेश. 11 झाले? येस, मग 11 21 2021. ठीक आहे, आता आपण केक कापू. हा, बरं, आता आम्ही केक कटिंग केल्यानंतर मूवीला जाणार आहे, मूवी एन्जॉय करणार आहे, त्यासोबत स्नॅक्स पण एन्जॉय करणार आहे. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. बाबा, आई बाबा. थँक्यू. अजून एक कापू का? पाच आज मम्माला चालणार बाबा पहिला भात, तुला नाही. आणि मनूला नाही, मनूला नाही.
दे रे बाळा. ये बाहेर जाता येत नाही म्हणून काय झालं, घरामध्येच आम्ही मस्त थिएटर बनवलं. आणि हो, इथं पॉपकॉर्न नव्हते बरं का, स्नॅक्स म्हणून पण आम्ही चिवडाच खाल्ला. छोट्या छोट्या गोष्टींमधून आनंद शोधायला शिकलं की झालं. तर आय होप आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल. आवडला तर लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्लॉगसोबत. तोपर्यंत नमस्कार.